तो सर्वसमर्थ असावा. शिवाजी महाराज युगंधर, युगप्रवर्तक असं का? तर सिकंदराच्या काळापासून सुरू झालेली जी आक्रमणाची परंपरा आहे आणि त्या परंपरेत आलेलं ताजं इस्लामचं आक्रमण, इस्लामच्या नावाखाली येणारं आक्रमण, हे सर्व उद्ध्वस्त करून टाकणार आहे, सगळं बदलवून टाकणार आहे. आणि त्याचा उपाय काय करावा हे सापडत नाही. अनेक प्रयोग झाले देशात. विजयनगरचं साम्राज्य होऊन गेलं. अनेक लोकांनी संघर्ष केला निरळ्या प्रकारे. राजस्थान लढला. एकामागून एक वीरांच्या शौर्यांच्या गाथा त्यात उभाऱ्या आल्या. निज शिरा घेऊनी आपुल्याचा हातात आईस्तव लढते धड हे संग्रामात. हे मोरारबाजी देशपांड्यांनी पहिल्यांदाही केलं. त्याच्या अगोदर चित्तोडच्या रणसंग्रामात अशी उदाहरण. इतका सगळा पराक्रम असूनही एकीकडे सगळ्यांना आपलं मानून समजुतीने घेऊन त्यांना सामावून घेण्याची वृत्ती आणि ती भाषा ज्यांना कळत नाही त्यांना तोडीस तोड काय त्याच्याहून जास्त उत्तर देण्याची शक्ती, हे सगळं असताना सुद्धा सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म बुडाला, अशी स्थिती कशी होती? प्रयोग चालू होते, उपाय सापडत नव्हता.